9 ऑगस्टला आहे नागपंचमी। नागपंचमीच्या दिवशी घरी नागदेवतेची पूजा करत असताना दुधाचा नैवेद्य कधीही पितळेच्या भांड्यातून म्हणजे वाटीतून दाखवायचा नाहीये, तर दुधासाठी तांब्याच्या वाटीचा भांड्याचा वापर करायचा आहे। तुम्ही जर शेतकरी असाल तर लक्षात ठेवा की नागपंचमीच्या दिवशी शेतीची कामं जी आहेत ती बंद ठेवायची आहेत। नांगरणी, खुरपणी किंवा झाडं तोडणं, झाडं लावणं, जमीन खणणं या गोष्टी ज्या आहेत त्या नागपंचमीच्या दिवशी करायच्या नाहीयेत। धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते, कारण बऱ्याच वेळेला साप ही झाडांमध्ये लपलेली असतात। त्यामुळे त्याचबरोबर या दिवशी सुई धागा वापरण्याला सुद्धा मनाई आहे, हे अशुभ मानलं जातं। नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तूंचा सुद्धा वापर करणं टाळावा, जसं की सुई असेल, कात्री असेल, चाकू असेल, त्याने काही कट करणं वगैरे या सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या नागपंचमीच्या दिवशी करणं वर्ज्य मानल्या जातात, टाळल्या जातात।